अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. सज्जन हो, आज 6 ऑगस्ट. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे हे आहे आजचे सुवचन सद्गुरु यशवंत बाबा यांचे. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे हे वाक्य कर्तव्याप्रती प्रेम दाखवते, निष्ठा दाखवते. शिवाजी महाराजांच्या काळात घडलेली घटना आहे. आपला मुलगा रायबा याचे लग्न ठरलेल्याची पत्रिका घेऊन शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आले होते. सदरेवर बैठक बसली होती. सरदार तानाजी मालुसरे यांना बघताच शिवाजी महाराजाला खूप आनंद झाला. शिवाजी महाराजांचा एक एक मावळा म्हणजे पराकोटीचा पराक्रमी होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्येक मावळ्याच्या बद्दल खात्री आणि आदर होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना विचारले, तानाजी, आज कसे येणे झाले? महाराज, माझा मुलगा रायबाचे लग्न आहे. लग्नाचे तांदूळ घेऊन आलेलो आहे. अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला लग्न आहे. आपण येण्याचे करावे व वधूवराला आशीर्वाद द्यावेत अशी माझी इच्छा आहे. आपली पायधूळ जर माझ्या घरी जडली तर माझ्यासारखा मीच भाग्यवान. मात्र ते येण्यापूर्वीच जिजाऊ माता आणि शिवाजी महाराज यांची कोंढाणा किल्ला याविषयी चर्चा चाललेली होती. शिवा, हा कोंढाणा किल्ला स्वराज्यात आला पाहिजे. तो मोगलांच्या ताब्यात आहे. जिजाऊ मातेचा आदेश होता. शिवाजी महाराज त्याच तयारीत होते आणि याच दरम्यान तानाजी मालुसरे यांचे आगमन झाले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तानाजी, मी आनंदाने आलो असतो, पण काय करायचे? हे स्वराज्याचे लग्न लावायची जबाबदारी आपण घेतली आहे ना, मग आता ते सोडून मला लग्नाला कसे येता येईल? तूच सांग. तू तुझ्या मुलाचे लग्न कर, माझ्या शुभेच्छा आहेतच. त्यावेळी तानाजी मालुसरे म्हणाले, महाराज, आम्ही असताना तुम्ही लढायला जायचे हे आम्हाला शोभत नाही, पण तुझ्या मुलाचे लग्न आहे ना, ते काही नाही महाराज. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. निश्चय झाला. महाराजांनी परवानगी दिली. तानाजी कोंढाणा किल्ला घेण्यासाठी गेले. कोंढाणा किल्ला म्हणजे सामान्य किल्ला नव्हता. त्या किल्ल्याचे उभेकडे पाहिले की काळजात धडकी भरावी असे होते. अंधाऱ्या रात्री आक्रमण करायचे ठरले. घोरपडीला दोर बांधून घोरपड वर सोडली. घोरपडीच्या साह्याने सगळे मावळे गड चढले. हे पेंगत असणारे सैनिक व तानाजी मालुसरे यांचे बंदे यांच्यात घोर लढाई सुरू झाली. तानाजी मालुसरे यांनी पराक्रमाची शर्त केली. मात्र युद्ध करता करताच तिथे तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. स्वर्गीय देवता त्यांना न्यायला आल्या. तानाजी मालुसरे यांनी जीवाचे परमोच्च कल्याण केले. कार्याप्रती निष्ठा आणि सर्वस्वपणाला लावल्यामुळे कोंढाणा आला. आपले कर्तव्य तर सिद्ध होतेच, त्याचबरोबर जीवनाची इति कर्तव्यता होते. महाराज म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. या कथेमधून कार्याप्रती कशी निष्ठा असावी, ईश्वराने दिलेले कार्य ईश्वर सेवा समजून कसे करावे. संसार करायचाच आहे, पण अगोदर कार्याप्रती निष्ठा, कर्तव्याने जागृती करायची, मग संसार करायचा, कर्माला प्राधान्य द्यायचे. अर्थात हा जो नरदेह मिळालेला आहे, या नरदेहाचे सार्थक करणे अगोदर आपले हे कार्य आहे. मग संसारात राहा, संसार करा. देव प्राप्त करणे, त्यासाठी आत्मज्ञान प्राप्त करणे, त्यासाठी विचारांची बैठक तयार करणे, त्याप्रमाणे आचरण तयार होणे, विषय आचरणात न आणणे, नामस्मरण घेणे, संत संग घेणे, गुरु प्राप्त करणे, गुरु कृपा प्राप्त करून घेणे व जीवाचे अंतिम कल्याण करणे, या सर्व गोष्टी कोंढाण्याच्या लग्नासारख्याच आहेत. अगोदर हा कोंढाणा आपल्याला सर करायचा आहे. यासाठी या गोष्टी आचरणात आणणे सोपे आहे असे नाही. प्रसंगी मरण पत्करेन, पण माझ्या ध्येयापासून मी विचलित होणार नाही, हा संकल्प करणे महत्वाचे आहे. तो तडीस नेणे महत्वाचे आहे.
श्री महाराज म्हणतात, तुम्ही सुधारण्याचा संकल्प करा, बाकीच्या गोष्टीस मी जबाबदार आहे. एवढे आश्वासक वाक्य दिलेले आहे. मी तर सर्व जगाचे पाहतो आहे, तुला कसा वाऱ्यावर सोडेन. अध्यात्म करताना संसाराचे काय करायचे हा ज्याला त्याला प्रश्न पडला असेल, त्यासाठी वरील वाक्य खात्रीशीर आहेच व सुरक्षित करणारे आहे. महाराज अशांची वाट पाहत आहेत. सत्य संकल्पाचा दाता नारायण, तुमचा संकल्प सत्य आहे तर सद्गुरु यशवंत बाबा सत्य आहेतच आहे, तर यात संशय नाही. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.